नाही आपल्याला 2च दिवस लागतात, त्याला काही फार दिवस लागत नाही. 2 याच्यामध्ये मला करायचंय ना, पण असं कसं स्किप करणार. हे बघा, हा 3 मीटर फॅब्रिक आहे असं समजा. तर आपण घडी घातली, इकडं फोल्ड आला, उभी घडी घातली आपण, हे फोल्ड आणि हे काट. उभी घडी घातली. उभी कशी म्हणजे, उभी म्हणजे कशी, काठाला काठ धरून जी उभी घडी घालतो ती. कळालं का? आडवी नाही. काठात उंची, पण्यात रुंदी या सूत्राप्रमाणे आपण घडी घालणार आहे. तर लिहिते जरा, तुम्हाला ना सूत्र पण लक्षात येत नाही काय. तर घरी गेलं की नाही राहत सूत्रच आहे ना ते, असं की काठामध्ये उंची घेतो आणि पण्यामध्ये आपण रुंदी घेतो. म्हणजे हे झाले काठ आणि हे झाला पणा. तर इकडं आपण रुंदीचा भाग टाकतो, इकडं आपण लांबीचा भाग टाकतो. तर आता याच्यामध्ये आपल्याला नेफा आणि जी साईडची कळी असती ती काढायची आपल्याला. साईड कळी म्हणजे इथं मोठ्या कळ्या असणार आहेत, त्याला पण कळीच म्हटलं जातं. साध्या हे बघा, इथं आपल्याला तर नेफा जेवढा हवाय तेवढा घ्या. याला 1 इंच नेफा तुम्ही कमी ठेवला उंचीला तरी चालेल. पटियालाच आहे त्याच्यामुळं कशा त्या प्लेट्स खाली नाही दिसल्या पाहिजे, थोड्या वर गेल्या पाहिजेत, म्हणून नेफ्याची उंची थोडी कमी केली तरी चालणार आहे. आता आपला तयार 7 होता ना, तर आपण तयार 6 घेऊया. म्हणजे हा झाला 8 इंच. ठीक आहे, नेफा. आणि हा जो उरतो ही झाली साईडची कळी. 2 कळ्या निघतील. हा आपण एवढा कापून घेणार, म्हणजे इथं उंची टाकणार आहे आपण. इथे नेफा मायनस करून उंची. नेफा वजा करून आपण इथं उंची टाकली आणि रुंदी आपण हे नेफा काढून जी उरती आहे ती सगळी घेतली आपण. हे साईड कळीला इथं नेफा बसेल. हे कापून घेतल्यानंतर हा उरलेला कपडा असतो आपल्याकडे, म्हणजे चौकोन कपडा आपल्याकडे उरतो. असे 2 पीस उरणार तुमच्याकडे. कुठेही त्याला घडी लागत नाही, सगळीकडून ओपन असला तरी चालणार आहे. हे आपण घेतले आणि इथं उघडून चौकोन भाग एकावर एक 2 भाग ठेवले. हे 2 पीस आहे. 2 पीस कुठं लिहू आता येईल? 2 पीस आहेत, 2 तुकडे. कुठेही घडी नसली तरी चालणार आहे. आता एका बाजूला इकडे काट असतील, इकडे काट असतील. काट येणार ना एका बाजूला आपले उरलेले, तर त्या काठाच्या बाजूला आता आपण उंचीचा मार्क करायचा. म्हणजे इथं जी उंची टाकली आपण नेफा वजा करून, ती उंची आपल्याला इथं घ्यायची. काठ म्हणजे बंद बाजू का? ते असं दाखवत्या, ही आधी समजून घ्या आकृती. इथं जी उंची टाकतोय तीच उंची आपण इकडे पण टाकणार आहे. नेफा वजा करून 6 इंच वजा करून 8 इंच नाही, 6 इंच रेडी घेतलाय, पण आपण रुंदीला 8 इंच 2 प्लस करून घेतलेला आहे. ठीक आहे. इथं आपण बॉटम टाकतो 1.5 इंच. किती? आता का 1.5 टाकला तर बाकीचा बॉटम आपला या कळीमध्ये येणार आहे उरलेलं, कारण इथं कळ्या जॉईंट होणार आहेत, ते कळेल थोडा वेळाने. आणि इथं रुंदी असते तर ती 30-32 जसं कपड्याचा पणा आहे तुमचा तसे ॲडजस्ट करावी लागेल. आणि इथं तुमचं आसन येणार, तर आसन थोडंसं 1 इंच जास्ती ठेवायचं बरं का तुम्हाला. हा 2 नंबर टाकते इथे. हा याचा नंबर आहे बॉटमचा. अच्छा, हे आसन आहे. जे काय आता उंचीनुसार याच्यानुसार बसेल ते टाकायचं तुम्हाला. हा बॉटम आहे.
ही रुंदी असणार आहे इथली प्लेटेंसाठीची आणि ही इथं उंची टाकतो आपण. ठीक आहे. आणि हे एकमेकांना जोडायचं. हे झालं एका बाजूचे 2 भाग झाले. हे आता आपल्याला हेच परत इकडे विरुद्ध ड्राफ्ट करायचं. विरुद्ध म्हणजे आता 0 इथं आणि उंची इथं. ठीक आहे. इथं बॉटम येईल, इथं रुंदी येईल. म्हणजे हे एकमेकाला असं चिकटलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे कपडा कुठेही वेस्टेज जात नाही. आता मी इथं घेते खाली बॉटम. म्हणजे हे असं आहे ना, कपडा एवढाच कपडा तुमचा साईडला निघणार. विरुद्ध म्हणजे हे कटिंग केलं नाही इकडे ठेवलं तरी सुद्धा चालतं, पण एकदा चेक करायचे मेजरमेंट. नाहीतर इकडं मोठं कापाल आणि इकडं बसायचंच नाही, असं नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळं मग मार्किंग केलं तरी सुद्धा चालणार. इथं उंची, हा बॉटम, हे असं. कळालं. फक्त विरुद्ध बाजू झाली, बाकी काहीच नाही. याचे 2 पीस, याचे 2 पीस. आता कसं दिसतं ते पण दाखवतो. म्हणजे कटिंग केल्यानंतर तुम्हाला कसे भाग भेटणार. हे झाले. आता याच्यामध्ये आपण ही जी कळी आहे ना ती याच्यामध्ये बसवणार. तर तुम्ही कळी डिफरंट कलरची पण लावू शकता. तुमची याची कसं तुम्हाला डिझायनिंग करायचं तसं करू शकता. कळालं. कळीच म्हणते त्याला, साईड कळी म्हणायला. आणि हे 2 पीस आहेत साईडचे. हे एका बाजूचं, हे दुसऱ्या बाजूचं, असं 2 येणार तुमचं. म्हणजे एका पायाचा आणि दुसऱ्या पायाचा. हे इथं जॉईनिंग होणार. जॉईनिंग झालं की आपोआप बॉटम मोठा झाला. मग इथे सगळ्या प्लेट्स तयार होतात. मागून पुढे किंवा पुढून मागे, कोणतंही डायरेक्शन घ्या तुम्हाला जे हवं ते. हे परत असं जॉईंट करायचं. सलवार सारखंच होणार ते जॉईंट केलं की. फक्त हे वाढलं तुमचं, रुंदी वाढली.